कोल्हापुरातील अस्मिता काटकर या महिलेनं आत्महत्या केली आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्या माहेरकडील मंडळी आलेले आहेत आणि त्यांची तक्रार आहे. काय नेमकं झालेलं आहे? तुमचं बोलणं अस्मिताशी कधी झालं होतं आणि ती काय सांगत होती? ती म्हणत होती टॉर्चर होते खूप आपल्याला आणि तिनं आत्महत्या नाही करायला यांनी मारले आणि चौघांनी मिळून सासू सासरा नवरा आणि ननंद पैशासाठी सारखं मागणी करत होती. आज यो कार्यक्रम करा मोठ्यान, उद्या तो कार्यक्रम करा मोठ्यान, सगळं आमच्याकडूनच करून घेत होती. माझ्या पोरगीला न्याय द्या, माझं पोरग बरं नाही तरी त्याला इकडे घेत नाही म्हणतात. ती बहिणीच्या घरी एकदा पण पाऊल ठेवू द्याय नाही तिने. शेवटचं तुमचं कधी बोलणं झालं होतं? पर शुक्रवारी झालं होतं. बारसं करा म्हणून सांगत होती मोठ्यानं. मी म्हटलं आताच पैसे खर्च झाल्यात, हॉस्पिटलचा खर्च बी घेतल्याने, पाळण्याचा खर्च बी घेतल्याने, 52,000चा पाळणा बी करून घेतल्याने. एवढा मोठा पाळणा कोण करून घेतोय काय? तुम्ही काही पैसे देखील ऑनलाईन दिलेले कळते का? ऑनलाईन पण दिलेत आणि कॅश पण दिलेत. किती? हा हा काही पैसे तुम्ही ऑनलाईन ह्या किती दिवसामध्ये दिलेले आहे? सगळं या 2 वर्षामध्येच सगळं लग्न झाल्यापासून 1-1.5 वर्ष झालं. अजून 2 वर्ष पण नाही झाली लग्नाला. 1.5 वर्षामध्ये टॉर्चर करायचं. 3ऱ्या महिन्यापासूनच तिला तुमचं आम्हाला फसवून तुम्ही लग्न केलं, आमच्या बरोबर तुम्ही खरं बोलला नाही, भावाचा तुमचा आजार सांगितला नाही, हे नाही ते नाही, असं करून स्टार्टिंग पासूनच आम्हाला तुमच्या मुलगीला नांदवायचंच नाही. आम्ही 2-3 वेळा जाऊन त्यांच्याकडे माफी मागून हे करून हे केलं, पण त्यांचे हेच नव्हतं. नुसतं पैसे मागायचे, ह्याच्यासाठी पाहिजे, हे करायचं, कार्यक्रम करायचा आहे. पैसे म्हणजे असे काय ह्याच्यासाठी नाही. हा कार्यक्रम तुम्ही करायचा, तुमच्या मुलगीचा पहिलं हे म्हणजे डोहाळे जेवण, त्याच्यासाठी 2 लाख रुपये खर्च आले. नंतर परत हॉस्पिटलचा खर्च तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे पहिलं बाळंतपण मुलीची करतात ते 77,000 दिले. अधिक मासासाठी 30-35 हजार रुपये, 50,000 मुलासाठी. आणि आणखी नंतर आता पाळणा पण 52,000चा पाळणा त्यांनी ऑर्डर केलाय. आणि मुलगी झाल्या म्हणून वगैरे असं काय म्हणत होते? मुलगी झाल्यावर म्हणून पण हे केल्याने, त्यांनी टॉर्चर केल्याने, आता तरी जास्तच केल्याने. त्यांनी मुलग्याचे सगळे कपडे घेऊन ठेवल्याने. सगळे मुलग्याचे कपडे आहेत त्यांच्याकडे, मुलगीचं एक पण कपडे नाही. सगळे ब्लू कलरचे कपडे घेतल्याने मुलग्याचे. यासनी मुलग्याची अपेक्षा होती म्हणून माझ्या मुलगीला मारल्याने. आता तुम्ही आल्यानंतर ते सगळं तक्रार करत आहात पोलीस स्टेशनमध्ये, काय झालं? पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार करता? होय होय. आता आम्ही फिर्याद नोंदवायला आलोय. आता फिर्याद लिहून घेणार आहेत आता. अजून दिली नाही आता त्यांना. आत्महत्या करण्यासारखी तिने आत्महत्या केली नाही हे शुअर आहे. कारण ती खूप खुश होती. मुलगी झाल्यावरती पण म्हणत होती माझं मूल आणि मला आता काय हे नको. आणि तुम्ही पण इकडं आमची जास्त काळजी. मुलगी सोबत तुमचं कधी शेवटचं बोलणं झालं होतं? शुक्रवारी. काय म्हटलं होतं त्यावेळी? काय नाही, खुश होते ते. बारसं जेवढं करायला आता बारस. बोलली त्या दिवशी पण 15 ऑगस्टला बारसं कर मम्मी म्हणून सांगितली नाही. मी म्हटलं आताच पैसे एवढे खर्च झाले डिलेव्हरीला आणि लगेच बारसं कसं करू म्हटलं. थोडं त्या मुलग्यानं पण ऍडव्हान्स पैसे घेतल्यात. नाही मम्मी आताच कर म्हणून पाठीला ही टॉर्चर करत होती म्हणून ती पण डिप्रेशन मध्ये होती. माझी पोरगी पण. छेड करतात असं त्या फोनवरून कधी बोलणं झालं तुमचं? बोलत होते, सांगत होते? ती साईडला बसून तिला फोन करू देत नव्हत्याने आम्हाला. तिच्या सासूकडे फोन करायला लागायचा आणि मग बोलायचं आम्ही. तिच्या फोनवरती एक पण फोन करू देत नव्हत्याने. आता पोलीस पण चौकशी करू देत पाहिजे तर तिच्या फोनवरती आमचे फोन किती आहेत ते. सासूला फोन करायचा, मग स्पीकर मध्ये ठेवायचा आणि मग हिने ऐकत बसायचं आम्ही काय बोलतोय ते. काय एवढा माझ्या पोरगी बरोबर जुलूम केल्याने हिने. मर्डर केलेला आहे. म्हणजे किती मर्डर केलं? हाफ मर्डर केलेलं आहे. आणि मला एक मर्डर करायला काही हे नाही वाटत. पहिलाच हाफ मर्डर केलाय म्हणतोय तो. हाफ मर्डर केलाय आपण म्हणतोय पहिला, आणि एक आधीच हाफ मर्डर केलाय म्हणे लग्नाच्या आधी. मग आता फुल मर्डर करून दाखवल्याने ना. माझ्या मुलगीचा फुल मर्डर केल्याने आता त्यानं हाफ मर्डर केलं, पोलिसांनी सोडला, मग आता फुल मर्डर करून दाखवला नव्हे.
द्या माझ्या मुलगीला न्याय, मला न्याय द्या. 2 वर्ष टॉर्चर केल्याने मला जीव नको करून टाकले. आणि या आईचा, भावाचा, बापाचा, आम्ही काकापासून काय लपवत नव्हतो तरी काकापासून गोष्टी लपवायला लागलो. भावासनी काय बोलत नव्हतो तरी भावांच्या पासून गोष्टी लपवल, बहिणींच्या पासून गोष्टी लपवायला लागलो. माझी पोरगी सुखान राहू दे म्हणून किती करायचं. आम्ही कुठल्या बहिणीला सुद्धा सांगितलं नाही माझ्या बरोबर काय चाललंय. एकटीनं झुरत राहिली, नवरा झुरतोय म्हणून मी एकटी गंभीरपणे उभा राहिली. दिराकडे सुद्धा एवढं खरं बोलणारे, सत्यासाठी बाहेर लढणारी मी, माझ्या पोरगीन पाशी लावून काय नाही. तर आपण बघितलं या ठिकाणी या अस्मिता काटकर यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांचा मर्डर केला अशा पद्धतीचा आरोप आहे. तो अस्मिताच्या माहेरच्या लोकांनी आहे ते या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.